मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज मी घेऊन आलेली आहे इव्हिनिंग स्किन केअर रूटीन। आपल्याला संध्याकाळी भरपूर वेळ असतो, त्यासाठी मी इव्हिनिंग स्किन केअर रूटीन घेऊन आलेली आहे। डेली आपण जर 3 वीकपर्यंत हे यूज केलं तर आपल्याला भरपूर इफेक्ट दिसतील। आपली स्किन फेअर होईल, एक टोन फेअर होईल आणि आपली स्किन ग्लोईंग दिसेल, ब्राईट दिसेल, भरपूर इफेक्ट आपल्याला दिसतील। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझा व्हिडिओ आवडेल तुम्हाला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्याला जे आपण इव्हिनिंगमध्ये आपली स्किन केअर करणार आहोत ते तयार करण्यासाठी काही साहित्य लागेल। चला आपण ते तयार करून घेऊया। पहिले लागेल विटॅमिन ई कॅप्सूल किंवा विटॅमिन ई ऑइल, आणि त्यानंतर आहे ग्लिसरीन, त्यानंतर थोडं ॲलोवेरा जेल, आणि मेन आहे मिल्क, कच्चं रॉ मिल्क। हे आपल्याला घ्यायचं आहे आणि ते कोणत्या प्रकारे यूज करायचं आहे ते सुद्धा माहिती पाहिजे। चला आपण सुरुवात करूया। आधी आपल्याला लागेल 1 चम्मच रॉ मिल्क, 1 चम्मच कच्चं दूध घ्यायचं आहे, 1 चम्मच कच्च्या दुधामध्ये त्यात तुम्हाला थोडं टाकायचं आहे ग्लिसरीन। कच्चं दूध काय करते, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करत असते, आपल्या स्किनवरचे डाग कमी करत असते आणि आपली स्किन एक टोन फेअर किंवा एक टोन समोर नेत असते कच्चं दूध। आणि त्यानंतर आहे ग्लिसरीन। ग्लिसरीन सुद्धा आपली स्किन मॉइश्चराईज करणार आणि ओव्हरनाईट मॉइश्चराईज करणार, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करणार आणि ग्लोईंग बनवण्यास मदत करणार ग्लिसरीन। यात थोडं अर्धा चम्मच किंवा अर्धा चम्मचपेक्षा कमी आपल्याला ग्लिसरीन घालायची आहे। आणि ग्लिसरीन घातल्यानंतर ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल सुद्धा आपली स्किन वाईट करण्यास, टाईट करण्यास, आपल्या स्किनचं pH बॅलन्स मेंटेन करण्यास ॲलोवेरा जेल मदत करत असते। अर्धा चम्मचपेक्षा कमी आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। त्यानंतर आहे विटॅमिन ई कॅप्सूल। विटॅमिन ई कॅप्सूल 1 घालायची आहे। विटॅमिन ई कॅप्सूल ही काय करते, विटॅमिन ई कॅप्सूल हे आपली स्किन एक टोन फेअर करते, आपल्या स्किनवरचा काळपटपणा कमी करते, टॅन कमी करते, आपली स्किन टाईट करते आणि आपली स्किन ग्लोईंग करण्यास मदत करत असते विटॅमिन ईचं 1 कॅप्सूल। विटॅमिन ईचं पूर्ण ऑइल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्स करायचं आहे। छान असं मिक्स झालेलं पाहिजे आणि यात पुन्हा एक टाकायचं आहे आपल्याला लेमन। लेमनचे 3-4 ड्रॉप्स आपल्याला यात घालायचे आहे। जर तुम्हाला लेमन सूट होत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, पण लेमन आपल्या स्किनवरचं टॅन कमी करते, आपली स्किन एक टोन समोरून येते आणि लेमनमध्ये विटॅमिन सी असते, ते लेमन आपल्या स्किनवर भरपूर फायदेशीर असते। परंतु जर तुमच्या स्किनवर लेमन सूट होत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता। हे छानपैकी मिक्स करायचं आहे। हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला, पूर्ण मिक्स झालेलं पाहिजे। यात ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल हे पूर्ण दुधामध्ये मिक्स झालेलं पाहिजे। पूर्ण मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आहे लेमन। लेमन ऑप्शनल आहे, मी यात घालत आहे। लेमन यूज करा, सूट होत नसेल तर लेमन यूज करू नका। आणि हे छानपैकी मिक्स करून घ्या। आता हे तयार झालेलं आहे आपल्या स्किनसाठी। हे आपल्याला डेली म्हणजे रोज आपल्याला
रोज 3 हफ्ते तरी यूज करायचं आहे. त्यानंतर तुमची स्किन फेअर होईल, ग्लोईंग होईल आणि ती छान दिसेल, ते तुम्हाला फरक दिसेल. म्हणून हे 3 वीकपर्यंत तुम्ही यूज करून बघू शकता. लेमन फक्त 2 किंवा 3 ड्रॉप्स तुम्हाला घालायचे आहे, जास्त घालायचे नाही. आता हे लावायचं कसं? सर्वात पहिले आपला फेस वॉश करून यायचा आहे. आपल्या फेस वॉशने किंवा साबणने फेस वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही क्लिन्झिंग करू शकता. फेस वॉश झाल्यानंतर, क्लिन्झिंग झाल्यानंतर, कारण कोणतेही स्किन केअर करत असलो तरी आपल्याला फेस वॉश आणि क्लिन्झिंग करणं आवश्यक असते. कारण जर आपण फेस वॉश किंवा क्लिन्झिंग केली नाही तर आपल्या फेसवरती कोणतेही काही स्किन केअर करा, त्याचे फायदे दिसत नाही. म्हणून फेस वॉश किंवा क्लिन्झिंग करून घेणं खूप आवश्यक असते. आता हे जे तयार केलं हे आपल्याला असं हातावरती घ्यायचं आहे क्रीमसारखं आणि हे छानपैकी स्किनवर मसाज करून घ्यायची आहे. आपण जितकं तयार करून घेतलेलं आहे ना, तितकंही जे 1 चम्मच दूध, जे वस्तू घालून हे तयार करून घेतलं आहे ते पूर्ण यूज करायचं आहे, ठेवायचं नाही आहे. छान मसाज करून घ्यायची आहे. तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करू शकता, वरच्या डायरेक्शनमध्ये मसाज करा, पण मसाज करून ते पूर्ण आपल्या स्किनवरती आपल्याला यूज करून घ्यायचं आहे. तुम्ही हे हातावरती सुद्धा यूज करू शकता. मानेला विसरू नका, मान सुद्धा छानपैकी मसाज करून घ्या आणि कोणतीही मसाज खालच्या डायरेक्शनमध्ये करू नका, वरच्या डायरेक्शनमध्येच मसाज करा. जर आपण हे जे तयार केलेलं आहे ना, हे रोज 3 हफ्ते जरी यूज केलं ना, तर आपल्या स्किनमध्ये भरपूर चेंज होईल. हे आपल्याला स्वतः दिसेल. पण 1 किंवा 2दा यूज करायचं नाही आहे. तुम्हाला 3 वीक तरी यूज करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे बघायचं आहे की आपल्यामध्ये किती वेगळे झाले किंवा आपण किती फेअर झालो, किती फेअर झाला किंवा आपण कसे दिसतो हे आपल्याला स्वतः समजेल. त्यासाठी 3 वीक तुम्ही यूज करून बघा. खूप छान असं आहे, खूप छान इफेक्ट येतात आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे, खूप छान दिसते आणि खूप छान असे फायदे याचे दिसून येतील. जर तुमची स्किन 1 टोन उन्हामुळे मागे गेलेली असेल, आता उन्हाळा चालू होता, भरपूर ऊन होती, त्या उन्हामध्ये आपण बाहेर जातो, कुठे जातो, त्यामुळे आपली उन्हामुळे आपली स्किन 1 टोन मागे जात असते किंवा आपली स्किन आपण ज्या प्रकारे जितकं फेअर होतो त्यापेक्षा 1 टोनमध्ये मागे जातो. त्यासाठी तुम्हाला क्लीन अँड क्लिअर करायची असेल, 1 टोन क्लीन अँड क्लिअर करायची असेल, तुमच्या स्किनवरचे डाग कमी करायचे असेल आणि तुमची स्किन टाईट करायची असेल तर तुम्ही 3 वीक हे क्रीम यूज करून बघा. खूप छान आहे, खूप छान असे इफेक्ट देतील आणि खूप छान असे फायदे तुम्हाला मिळतील. छान पूर्ण क्रीम तुम्हाला यूज करून घ्यायची आहे. आणि जर राहिली थोडी कमी जास्त, जर तुम्हाला जास्त वेळ मसाज करायची नाही आणि ही क्रीम फेकू नका, तुम्ही हातावरती यूज करू शकता. कारण यात आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूल वगैरे सर्व घातलेलं आहे.
त्यासाठी फेकायची नाही. जितकी क्रीम आहे तितकी आपल्या स्किनवर यूज करून घ्यायची. आणि हे तुम्हाला रोज तयार करून थोडं हातावरच घ्यायचं, नाही जास्त तर थोडं ॲलोवेरा जेल, थोडंसं दूध, एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडं ग्लिसरीन असं हातावर घेऊन मिक्स करून छानपैकी स्किनवर मसाज करून घ्यायची रोज इव्हिनिंगला. आणि ही मसाज झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट फेस वॉश करायचा नाही, साबण किंवा फेस वॉश यूज करायचं नाही. तुम्हाला 3 किंवा 4 तास आपल्या स्किनवरती हे ठेवावं लागेल. जर तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकत असाल तर खूप छान आहे. जर तुम्हाला ओव्हरनाईट नाही ठेवायचं आहे तर 4 तास तरी तुम्ही हे आपल्या स्किनवरती ठेवा, कारण यात आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. यांचे संपूर्ण फायदे आपल्या स्किनवर दिसण्यासाठी आपल्याला हे 4 तास तरी आपल्या स्किनवर ठेवावं लागेल. याच्यात दूध आहे, ॲलोवेरा जेल आहे, ग्लिसरीन आहे, जे वस्तू आपण यात घातलेल्या आहे त्याचे आपल्या स्किनवर फायदे मिळाले पाहिजे, म्हणून कमीत कमी 4 तास तरी तुम्ही हे आपल्या स्किनवर ठेवा. त्यानंतर तुम्ही साध्या आणि नॉर्मल साध्या थंड पाण्याने फेस वॉश करा. फेस वॉश किंवा साबण यूज करू नका. नॉर्मल आणि थंड पाण्याने फेस वॉश करा आणि ओव्हरनाईट आपलं हे असंच राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही फेस वॉश करू शकता. आपली जे स्किन केअर रुटीन आहे ते तुम्ही करू शकता. मला हे पूर्ण क्रीम यूज करून घ्यायची आहे, म्हणून मी पूर्ण मसाज करून घेत आहे. छानपैकी अशी पूर्ण स्किनवर ॲब्झॉर्ब होईल ह्या प्रकारे तुम्ही मसाज करून घ्या. आणि मसाज झाल्यानंतर 4 तास तुम्ही ठेवा. रोज संध्याकाळी तुम्ही हे करा, 3 वीकपर्यंत करा आणि आपला फरक तुम्ही स्वतः बघू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ घरगुती वस्तू आहेत, काही साईड इफेक्ट होणार नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल की मला काही, आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन वगैरे असते किंवा ज्यांना साईड इफेक्ट थोड्या वस्तूंनी होत असतात, त्यांनी अवश्य पहिले एक पॅच टेस्ट करा, म्हणजे यूज करून बघा थोड्या वेळ, एक दिवस थोडं लावून बघा. तुम्हाला वाटेल की याचा काही फरक पडत नाही किंवा मला साईड इफेक्ट होत नाही. त्यानंतर तुम्ही 3 वीक यूज करून बघा आणि नंतर आपली स्किन तुम्ही बघू शकता. खूप छान असं आहे, तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला फरक दिसेल. चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.